गोविंदाची सुट्टी पण केली ना। विधिमंडळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे दहीहंडी उत्सवासंदर्भात गोविंदांच्या संदर्भात काय निर्णय घेतला? बालगोपाळांसाठी आज दिवाळीचा सण साजरा केला जातोय, कारण का एक मोठी घोषणा आपण केलेली आहे। साहसी खेळांचा दर्जा प्लस विमा कवच आपण केलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या शहरांमध्ये गोविंदा मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करतो दहीहंडी, आणि एक सगळ्यांमध्ये एक सांघिक भावना त्या गोविंदा पथकांमध्ये मनोरे रचताना होत असते। आणि त्यामुळे तसं बघायला गेलं तर हा जो ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, म्हणजे साहसी खेळ आहे, एवढा जे आपण पाहतो थर लावतात ते बघताना देखील लोकांचा थरकाप उडतो। आणि अशा या खेळाला गोविंदा जे सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हा गोविंदा उत्सव करत असतो। सगळे तरुण मुलं असतात त्याच्यामध्ये, आणि त्याचा साहसी खेळामध्ये समावेश व्हावा म्हणून आमदार प्रताप सरनाईक गेले अनेक वर्षापासून तो प्रयत्न करत होते। अनेक आमदार देखील त्याचा पाठपुरावा करत होते, आणि म्हणून आज आम्ही आपले क्रीडा मंत्री गिरीश महाजनजी त्यांची आमची चर्चा झाली, आणि एक गोविंदा हा जो काही उत्सव आहे त्याला आणखी वाढवण्यासाठी आपली परंपरा जी आपली संस्कृती आहे ती जोपासण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे शासनाने। आणि या गोविंदा उत्सवाला देखील या खेळाला साहसी खेळामध्ये त्याचा समावेश केलेला आहे। जसं कबड्डीला राजाश्रय आहे किंवा कबड्डीला जे काही नियम आहेत, निकष आहेत, हे सर्व नियम या गोविंदा खेळाला देखील उत्सवाला देखील मिळतील, त्याचे लाभ मिळतील। त्याचबरोबर नोकरीमध्ये देखील 5% आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये देखील या गोविंदा पथकाचा गोविंदांचा समावेश होईल, आणि एकंदरीत या साहसी खेळाचं एक महत्त्व वाढेल यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर गोविंदा जे दुर्घटना या गोविंदा उत्सवामध्ये घडतात आणि अशी कुठलीही घटना घडू नये, परंतु दुर्दैवाने अशी घटना घडली तर काही गोविंदा त्याच्यामध्ये मृत्यू होतो, त्यांना देखील विम्याचं कवच देण्याचा निर्णय शासनाने घेतला। ग्रुप इन्शुरन्सच्या माध्यमातून 10 लाखाचं विमा कवच गोविंदाला प्रत्येक गोविंदाला या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे विम्याची जी प्रक्रिया आहे त्याला विलंब लागेल, म्हणून तूर्त यावर्षी दुर्दैवाने एखाद्या गोविंदाचा जर मृत्यू झाला तर त्याला 10 लाख रुपये, गंभीर दुखापत झाली तर 7.5 लाख रुपये, आणि त्याच्यामध्ये काही फ्रॅक्चर झाले तर 5 लाख रुपये असं शासनाच्या वतीने थेट त्याला मदत दिली जाईल। आणि पुढच्या वर्षी रेग्युलर जे आहे विम्याचं कवच त्यांना मिळेल, आणि पुढच्या वर्षापासून प्रो कबड्डी नाही का, प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो दहीहंडी प्रो गोविंदा हा देखील एक खेळ सुरू होईल, आणि मोठ्या उत्साहामध्ये यावर्षी गोविंदा ही जी काही परंपरा आहे आपली ती जोपासली जाईल। यावर्षी गोविंदासाठी शासनाच्या वतीने सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। सर, एकंदरीत 5% आरक्षण जसं तुम्ही जे कबड्डी खेळाला, खो खो खेळाला जे आहे नियम लागू आहे ते नियम या गोविंदा खेळाला देखील लागू होतील। दहीहंडी पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण स्वतः दहीहंडी पथकांच्या मंडळांना आपण भेटीगाठी देणार आहात, मग कुठल्याही पक्षाचे आमदार असतील आपण जाणार आहात? ते वेळेप्रमाणे आपण बघूया कुठे जायचं। गोविंदा जो उत्सव है महाराष्ट्र में बड़े पैमाने पर आयोजित किया जाता है।
और हजारों गोविंदा जो है कल या हर साल ये उत्सव का आयोजन करते हैं, मनाते हैं और बड़ी धूमधाम से हमारी संस्कृति परंपरा को आगे बढ़ाने का काम ये गोविंदा करते हैं। और इसलिए गोविंदा को जख्मी हो जाते हैं, दुर्घटनाग्रस्त हो जाते हैं, उनको भी सहयोग करने की आवश्यकता है। इसलिए सरकार ने उनको 10 लाख, 7.5 लाख और 5 लाख रुपए ऐसे जो गोविंदा जो कुछ बीमा उनको इंश्योरेंस जो देने का निर्णय लिया है 10 लाख का। लेकिन अभी कल ही गोविंदा है, तो जो इंश्योरेंस है उसको वो जो प्रक्रिया है उसको करने में थोड़ी दिक्कत हो जाएगी, थोड़ा विलम्ब हो जाएगा। इसलिए शासन ने ऐसा निर्णय लिया है। दुर्भाग्य से ऐसी कोई दुर्घटना घटी तो जिसको मृतक को 10 लाख रुपए, जो गंभीर घायल हो जाएगा उसको 7.5 लाख रुपए और जो गंभीर होगा उसको 5 लाख रुपए देने का निर्णय सरकार ने लिया है। और कबड्डी और खो खो के धरती पर गोविंदा जो उत्सव है उसको भी उसमें एडवेंचर स्पोर्ट्स कहकर उसमें शामिल किया जाएगा और कबड्डी के जो नियम है उसके लागू हो जाएंगे। ये नियम जो हमारे साहसी क्रीडा विभाग में आते हैं वो भी इनको नियम लागू हो जाएंगे। सर, सराव शिबिरांमध्ये हे विमा करत मिळणार आहे का पुढच्या वर्षी? कारण महिनाभर सराव शिबिरं चालत असतात। आता प्रॅक्टिस आता होत नाही, डायरेक्ट थेट उद्या अंडी फोडतील, त्यामुळे ते पुढच्या वर्षी त्याचा विचार करतात। आणि शैक्षणिक आगामी शैक्षणिक काळामध्ये सुद्धा महाविद्यालय आणि शालेय स्पर्धांमध्ये हे दिसेल का आपल्याला आणि इथे हे हा कवच लागू होईल? आणि आता गोविंदा जे पथक आहेत गोविंदा त्यांना आपण लागू किसानों के मुद्दे पर चर्चा हो रही है। खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। 200 किसानों ने आत्महत्या की है और सरकार बनाने में पार्टी के लोग लगे रहे, किसानों को नहीं संभाल पाए। देखो वो हाउस में उसके ऊपर चर्चा होगी और हम लोग सब किसानों के साथ है। ये किसानों की सरकार है, निश्चित रूप से इसमें किसानों के पीछे सरकार पूरी ताकद से खड़ी रहेगी। मुख्यमंत्री साहेब, आज हरिहरेश्वरला बंदूक सापडल्या खड्ड्यामुळे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे।